हॅलो आणि नमस्कार फ्रेंड्स, मी डॉक्टर ज्योती आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे। आणि हा व्हिडिओ असणार आहे, आपण जसं प्रत्येक महिन्याला बघत असतो की हा महिना कसा असणार आहे आणि त्यासाठी जसे पिक कार्ड रीडिंग आहे की आपल्याला मे महिना कसा जाणार आहे, काय घडणार आहे, आपल्याला काय करायचं आहे, काय टाळायचं आहे, हे कुठे सतर्कता बाळगायची आहे, हे सगळं आपण क्विकली बघणार आहोत, डिटेल रीडिंग नाही। तर आपण पहिल्यांदा चॅनलवर आला असाल किंवा अजूनही सबस्क्राइब केलेलं नसेल तर दिव्य ज्योती यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे आणि नोटिफिकेशनचं बेल सुद्धा आपल्याला क्लिक करायचं आहे, म्हणजे व्हिडिओ कोणताही असो तो अपलोड झाला की आपल्याला नोटिफिकेशन मिळून जाईल आणि कुठलीही माहिती आपल्यापासून मिस होणार नाही। तर आपल्याला या तीन पैकी कोणताही एक नंबर चूज करायचा आहे, किंवा मी इथे तीन वेगवेगळ्या रंगाचे मार्कर्स ठेवलेले आहेत, तुम्हाला जो रंग अट्रॅक्ट करेल त्यानुसार पण आपण निवडू शकता। 1 2 3 आपण नंबर प्रमाणे कोणताही एक नंबर चूज करू शकता, किंवा इथे रंग आहेत, हिरवा आहे, लाल आणि हा गडद निळा आहे, यापैकी आपण कुठलाही एक निवडू शकता आणि आपलं रीडिंग पाहू शकता। चला तर सुरुवात करूया आपण ज्यांनी एक नंबर चूज केलेलं होतं की आपल्यासाठी मे महिना कसा असणार आहे, काय एनर्जीज आहेत, काय घडणार आहे। आपल्यासाठी कार्ड आलेला आहे द स्टार, जे की मेजर अर्कानाचं कार्ड आहे। मला इथे असं वाटतं या महिन्यामध्ये काहीतरी आपण एक खूप वेळापासून एखाद्या गोष्टीवर काम करत होता आणि फायनली ते काम तुमचं पूर्ण होतंय, सक्सेसफुल होतंय। म्हणजे कदाचित सगळ्यांनी तुम्हाला असंही ऐकवलं असेल की हे काही होणार नाहीये, वर्कआउट होणार नाहीये, सोडून दे, कशाला एवढा वेळ आणि एनर्जी देत आहे। तर असं नाही, तुम्ही काम करत राहिलात आणि त्याचं फळ फायनली तुम्हाला मे महिन्यामध्ये मिळताना दिसते किंवा तुम्हाला कन्फर्मेशन मिळते। याशिवाय काही जणांना इथे स्पिरिच्युअल गोष्टींची अनुभूती, आध्यात्मिक अनुभूती येताना दिसते। काही जणांना गुरुदीक्षा मिळणं, शक्तिपात मिळणं, त्यांचे गुरु मिळणं, या गोष्टी सुद्धा होताना मला दिसतात। शिवाय काहीतरी असं एक नवीन तुम्ही शिकताना दिसताय किंवा स्वतःला ट्यून इन करताना दिसताय की ज्यामुळे युनिव्हर्सल एनर्जी सोबत तुमचं कनेक्शन जे आहे ते खूप पॉवरफुल बनताना मला दिसते। आणि महत्वाची घटना या महिन्यामध्ये अशी आहे की तुम्ही पूर्वी जे होतात, जसे होतात, तर तुमचं ते स्वरूप पूर्णपणे मला इथे बदलताना दिसते। म्हणजे पूर्वी तुम्ही ज्या प्रकारचे होतात तसे आता राहणार नाही आणि लोकांसोबत तुमचं कनेक्शन नॅचरली खूप चांगलं होईल। लोक तुम्हाला नोटीस करायला चालू करतील की काहीतरी वेगळं तुमच्यामध्ये घडलेलं आहे आणि या गोष्टी आपोआप युनिव्हर्स तुमच्यामध्ये घडवून आणणार आहे, कारण तुम्ही काहीतरी चेंजेस केलेले आहेत। मग हीलिंग शिकलं असेल, हीलिंग केलं असेल, किंवा स्वतःच्या चक्राजवर काम केलेलं असेल, काही मंत्र जप केले असतील, स्तोत्रपाठ केले असतील, किंवा काहीतरी कठीण तुम्ही पूर्ण केले आणि त्याचंच फळ म्हणून तुमच्यामध्ये बदल होत आहे। तर काही जणांना इथे असं होऊ शकतं की हे बदल अचानक कुठून आले माझ्यामध्ये, असं का फील होत आहे, काही वेगळ्या आवडीनिवडी का होत आहेत माझ्यामध्ये। काही जण अजून फेज मध्ये असतील, म्हणजे पूर्ण शेवटची फेज तुमची आलेली नाही तर त्या फेज मध्येही असतील। तर तुम्हाला इथे हे सांगितलं जात आहे की जे काही बदल घडतायत ते एक्सेप्ट करा। बदल एक्सेप्ट करणं तुम्हाला गरजेचं आहे। तुम्ही ट्रान्सफॉर्मेशनच्या फेज मध्ये आहात। ज्यांच्या आयुष्यात ही फेज आलेली नाही तर ती मे महिन्यापासून सुरू होईल। जे काही चेंजेस येत आहेत ते एक्सेप्ट करा आणि त्यानुसार चालायला सुरू करा। जर आता डिफिकल्ट सिच्युएशन मध्ये असाल तर युनिव्हर्स तुम्हाला जाणीवपूर्वक ती सिच्युएशन त्याने दिलेली आहे आणि तुम्ही असं सिच्युएशन मध्ये काय कर्म करत आहे हे तो बघणार आहे। ज्या प्रकारे तुम्ही कर्म करत जाल तो तुम्हाला गाईड करत जाईल आणि मदत करत जाईल। कुठल्याही प्रकारची नेगेटिव्हिटी, नकारात्मकता डोक्यात आणू नका। हा फेज काही नेगेटिव्ह नाही किंवा कोणी काहीतरी केलं असेल असं अजिबात नाहीये। युनिव्हर्सच्या इच्छेने सगळ्या गोष्टी चालू आहेत। तुम्हाला जे कर्म दिलेलं आहे, जे सांगितलेलं आहे त्यानुसार तुम्हाला फॉलो करायचं आहे। जर याबद्दल अजून तुम्हाला डिटेल रीडिंग यायचं असेल तर नक्कीच तुम्ही मला कनेक्ट करू शकता।
ज्यांनी 2 नंबर चूज केलं होतं किंवा रेड कलरचं स्केच पेन चूज केले, बघूया आपल्यासाठी मे महिना काय असेल, काय घडणार आहे, काय करायचं आहे, काय नाही करायचं. आपल्यासाठी कार्ड आलेला आहे 10 ऑफ कप्स. या महिन्यामध्ये ना तुमचे गेट टुगेदर्स, बऱ्याच लोकांशी भेट होणं, मग ते कुठल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने असो किंवा स्वतःच्या कुटुंबासोबतच कुठे फिरायला जाणं, या गोष्टी घडणार आहेतच. चांगला वेळ तुम्ही घालवताना दिसताय, पण काही नेगेटिव्हिटी पण तुमच्याकडे मला येताना इथे दिसते. म्हणजेच नेगेटिव्हिटी म्हणजे काही नकारात्मक लोक जे तुमची एनर्जी ड्रेन करतात ते पुन्हा तुमच्या आयुष्यात येताना मला दिसत आहेत या आठवड्यामध्ये. तर तुम्हाला त्याबद्दल केअरफुल राहणं गरजेचं आहे. तुम्ही एखाद्या चुकीच्या नात्यात सुद्धा मला अडकताना दिसताय. जर ही पाय ज्यांनी चूज केली आणि जर तुम्ही लग्नासाठी प्रपोजल्स बघत असाल, भेटत असाल, तर त्यावेळी मात्र तुम्हाला खूप केअरफुल राहण्याची गरज आहे. कारण चुकीची व्यक्ती येणं, चुकीच्या नात्यामध्ये अडकणं, या सगळ्या गोष्टी मला इथे होताना दिसत आहेत. कारण इथे खूप चान्सेस आहेत की त्या व्यक्तीचं ऑलरेडी लग्न झालेलं असू शकतं, त्याची मुलं कुटुंब ऑलरेडी असू शकतात आणि अशा व्यक्तीने तुम्हाला अप्रोच केलेलं आहे, हे होऊ शकतं. त्यामुळे सावधान राहायचं आहे. कोणीही प्रेमाने बोलतंय, चांगलं बोलतंय, तुम्हाला ऐकायला चांगलं वाटतंय म्हणून ती व्यक्ती चांगली आहे, यामुळे एखाद्या व्यक्तीवर विश्वास ठेवायचा नाही. याशिवाय जर खूप दिवस तुम्ही कुठेही गेला नसाल तर कुटुंबासोबत तुम्हाला बाहेर जाणं, मुलांना सुद्धा बाहेर नेणं खूप गरजेचं आहे. आता इथे जसं तुम्हाला मगाशी सांगितलं की एखादी त्रासदायक व्यक्ती इथे मला येताना दिसते, तर तुम्हाला म्हणूनच इथे सांगितलं जातंय की परमनंटली तुम्हाला त्या व्यक्तीपासून स्वतःला डिस्कनेक्ट करायचं आहे. जी व्यक्ती तुम्हाला ड्रेन करतेय, तुम्हाला कुठल्याही प्रकारे त्रास देते. सध्याच मी एनर्जी वॅम्पायर्स ही पोस्ट टाकली होती दी एम्प्रेस चॅनलवर. जर ती तुम्ही वाचली असेल तर तुम्हाला लक्षात येईल. तर या महिन्यामध्ये तुम्हाला हेही करावं लागणार आहे. काही नाती जाणीवपूर्वक कम्प्लिटली पूर्णपणे तोडून टाकावी लागणार आहेत. काही जणांचे डिवोर्स किंवा ब्रेकअप सुद्धा होताना दिसत आहेत, पण ते टॉक्सिक रिलेशनशिप मधून बाहेर निघण्यासाठीचे असणार आहेत. तर आपल्याला दोन्ही गोष्टी आहेत या महिन्यामध्ये. चांगल्याही अर्थातच चांगल्या आहेत, पण एक साईडला तुम्हाला चांगल्या गोष्टी एन्जॉय करायच्या आहेत, दुसऱ्या बाजूला नको असलेलं कट ऑफ सुद्धा करायचं आहे. याशिवाय जर तुमचं काही काम होतं, पूर्ण होत नव्हतं, तर पूर्ण चान्सेस आहेत की 8 महिन्यामध्ये त्यातले अडथळे निघून जातील आणि तुमचं काम होईल. लोक फेवरेबल होतील. कोणी जर तुम्हाला काम करू देत नव्हतं तर ते त्याच्याशी व्यवस्थित प्रेमाने बोलून काम करून घ्या, होऊन जाईल तुमचं काम. कोणाशी कुठल्याही प्रकारे शाब्दिक वादामध्ये या महिन्यामध्ये तुम्हाला पडायचं नाही. तब्येत सुद्धा तुमची व्यवस्थित राहील. तर आपल्याला हे कशा प्रकारे रिझनेट झालेलं आहे नक्की सांगा, आणि जर पर्सनल डिटेल रिडिंग घ्यायचं आहे तर नक्कीच कनेक्ट करू शकता. ज्यांनी 3 नंबर किंवा हे निळ्या रंगाचं स्केच पेन चूज केलं होतं, तर बघूया आपल्यासाठी मे महिन्यात काय आहे. ज्यांनी हे 3 नंबर किंवा निळ्या रंगाचं चूज केलंय, मुळात तुमचं नेचर ना खूप हार्ड वर्किंग आहे. म्हणजे सतत कामात गुंग असणं, थोडा वेळही रेस्ट न करणं, सतत काही ना काही कष्ट देणारं काम करत राहणं, असं आपलं नेचर आहे. म्हणजे दुसऱ्याला सतत देत राहणं असं स्वभाव आहे आपला, असं मला दिसतंय. सांगा मला तसं कमेंटमध्ये कोणासाठी हे मॅच होतंय. कारण आपण स्वतःची काळजीच घेतलेली नाही असं मला इथे दिसते. या महिन्यामध्ये तुम्हाला मे महिन्यामध्ये हेच सांगितलं जातंय की खूप केलेलं आहे तुम्ही आता सगळ्यांसाठी. बऱ्याच जबाबदाऱ्या सांभाळल्या, पैशांची अरेंजमेंट करणं, खर्च मॅनेज करणं, स्वतःसाठी बरेच दिवस तुम्ही कपडे सुद्धा घेतलेले नाहीयेत, नवीन कपडे घेतलेले नाहीयेत, मला असंही दिसतंय. जुने तसेच वापरणं सुरू आहे, कारण जबाबदाऱ्याच एवढ्या आहेत. केस जर तुमचे बघायला गेले तर ते दुर्लक्षित झालेले मला दिसत आहेत. एकदम हेअरफॉल होणं किंवा रुक्षता आलेली आहे आणि खूप थकलेले आहात तुम्ही. तर तुम्हाला या महिन्यामध्ये सुद्धा अशा सिच्युएशन आहेतच की पैशांची गरज जास्त पडणार आहे, पण अरेंजमेंट होत नाहीये. महत्त्वाची कामं आहेत, पण
थोडंसं थांबा, ब्रेक घ्या. कारण स्वतःला खूप टॉर्चर करताय तुम्ही, ते थांबवा. स्वतःला टॉर्चर करून घेऊ नका. तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात, ज्या आवडत नाहीत, यावर एकदा फोकस करा. स्वतःला खायला काय आवडतं? स्वतःच्या शरीराची अवस्था काय झाली आहे? स्वतः कधी आराम केलाय का? स्वतः कधी वेळ एकट्यासोबत घालवलाय का? स्वतःला आवडणाऱ्या गोष्टी केलेल्या आहेत का? हे सगळं करण्यासाठीचा हा तुमचा महिना तुम्हाला सांगतोय. स्वतःसोबत वेळ घालवा, एकट्यासोबत वेळ घालवा. शांत एकटे पाण्याच्या ठिकाणी तुम्ही जाऊन बसू शकता. स्वतःसाठी काही थोडाफार खर्च करा आणि स्वतःच्या हार्ट चक्रावर काम करा. तुम्हाला खूप गरज आहे. एवढे दिवस तुम्ही स्ट्रगल करत म्हणजे कंटिन्यू जसं एखादं चिलखत घालूनच माणूस आहे, खूप महिने, खूप वर्षे ते काढलेलंच नाहीये, कारण रोजच 24 तास युद्ध लढायचं आहे. पण ते चिलखत घातल्याने शरीराला यातना किती झालेली आहेत ते बघितलेलं नाही. तशी काही अवस्था तुमची झाली आहे. त्यामुळे तुम्हाला या महिन्यामध्ये सांगितलं जातंय की रिलॅक्स व्हा, रिलॅक्सेशनची गरज आहे, आरामाची गरज आहे. याशिवाय हार्ट चक्राचं तुम्हाला सांगितलेलं आहे आणि स्वतःसाठी काहीतरी नक्की खरेदी कराच या महिन्यामध्ये. मग तिथे अमाऊंट महत्वाची नाही, किती कमी किमतीचा असो, पण तुम्हाला स्वतःसाठी म्हणून काहीतरी, किमान एक छोटंसं वॉलेट असेल, छोटी पर्स असेल, अशा प्रकारचं काही तुम्ही घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला ते गरजेचंच आहे या महिन्यामध्ये. आणि शक्यतो कुठलेही कार्यक्रम, गर्दी, गोंधळ अशा ठिकाणी जाणं टाळायचं आहे तुम्हाला या महिन्यामध्ये. कारण त्या सगळ्या गोष्टी अजून तुम्हाला त्रास होईल. त्यापेक्षा स्वतःसोबत वेळ घालवायचा आहे. हेल्थचं तर सांगितलेलं आहेच, हेच आहे तुम्हाला. याशिवाय जर पैशांचं म्हणत असाल, पैशांची कामं तुमची मला स्लो होताना दिसतायत, अडकताना. जे आले तरी म्हणजे एका ठिकाणाहून पैसे आले तर 2 ठिकाणी तुम्हाला खर्च करावा लागेल, अशा प्रकारची सिच्युएशन दिसते. कदाचित आपल्याला शनिदेवांची 7.5 महादशा चालू आहे, ज्यांनी हा नंबर चूज केलेला आहे. तर त्यानुसार तुम्हाला गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. तर सांगा मला आपल्याला कशा प्रकारे रेझोनेट झालेला आहे. आणि जर डिटेल पर्सनल रीडिंग घ्यायचं असेल तर नक्कीच मला आपण संपर्क करू शकता.